पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर लोकभवनामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना मिळणार. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित. 26 फेब्रुवारीच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब होणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स जळाल्यानं डिकोडिंगसाठी परदेशात पाठवण्याच्या हालचाली. 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाण्याची शक्यता. तर रोहित पवार खासगी संस्थेची मदत घेण्याच्या तयारीमध्ये. दालनामध्ये पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांचं विधान. तर हिम्मत असल्यास फोटो लावून दाखवा, भाजपचा इशारा. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर परिस्थितीचा गैरफायदा घेत अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांची मनमानी. राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा. झी 24 तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. झी 24 तासच्या बातमीची दखल. मुलगी आसावरीला सरकारी सेवेमध्ये सामावून घेणार. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ. अमेय घोलेंच्या शिवसेना गटनेतेपदी निवडीच्या घोषणेवेळी गदारोळ. तृष्णा विश्वासराव, किशोरी पेडणेकरांमध्ये जुंपली. सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीची परीक्षा आजपासून सुरू होणार. तब्बल 43 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा.